उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या कुर्ला कॅम्प परिसरात भरधाव कारने रस्त्याच्या शेजारी पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी खात असणाऱ्या 3 ते 4 जणांना जोरदार धडक दिली। यात दुचाकी स्वार काही महिला जखमी झाल्या आहेत। जखमींना सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींना सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यात एक दुचाकी आणि पाणीपुरीच्या गाडीला धडक देऊन नुकसान झाले। सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दरम्यान कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता का याची देखील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। नमस्कार, माझं नाव मयूर कुंभार। तिथं आता पाणीपुरीवाला होता, तिथं आम्ही सगळं होतो। तर मी पार्सल घेत होतो, उभं होतो तिथे। तर सडनली एक जोरात आम्हाला धक्का बसला आणि एक मोठी गाडी आली जोरात, ती दिसली मला। बाकी मी एकदम ब्लँक आउट झालो। कुठल्यावर बघितलं तर खाली खड्ड्यामध्ये एक ॲक्टिवा आणि काही जण लोक ओढत होते। ॲक्टिवा सोबत एक माणूस पण पडला होता। माझ्या पायाला आता फ्रॅक्चर झाला तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, आणि 2-3 जणांना लागले जवळपास। हो, जोरात होती। NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।